वजन कमी करण्यासाठी डाएटिंग, एक्सरसाइज सारखे खूप प्रयत्न केल्या जातात. आज मी तुम्हाला एक अगदी सोपी पद्धत सांगणार आहे वजन कमी करण्यासाठी. वेट लॉस करायचा असेल तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा. आणि ही पद्धत म्हणजे अगदी सोपं आहे. पाणी पाणी पिऊन आपण कसं आपलं वजन कमी करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. स्मिता निराळे या चॅनलवर सध्या वेट लॉसचे व्हिडिओज मी अपलोड करते आहे. मी माझा वेट लॉस कसा केला, मी डेली काय टिप्स वापरते हे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. मी सुद्धा एकेकाळी ओव्हरवेट होते. ते वजन मी कसं कमी केलं आणि गेली 20 वर्ष ते कसं मेंटेन ठेवलं आहे, याचे काय सिक्रेट्स आहे हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्याच्यासाठी तुम्ही आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनार अटेंड करा. स्पेशल वेट लॉस वेबिनारमध्ये वेट लॉसचे ॲक्च्युअल सिक्रेट्स काय हे तुम्हाला समजून घेता येतील. हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर रजिस्टर करा आणि अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाणी पिऊन कसं वजन कमी करता येईल. अगदी सोपं आहे ना. पाणी प्यायचं आहे आणि हळूहळू वजन कमी होणार आहे. फक्त पाणी पिऊन वजन कसं कमी करता येईल याच्या मी आज तुम्हाला 3 टिप्स सांगणारच आहे. प्लस आणखी एक महत्त्वाची स्पेशल टिप सांगणार आहे. ती कोणती टिप आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाण्यामुळे वजन कमी करण्यासाठी पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. असं करण्यामुळे तुमच्या बॉडीमधले टॉक्झिन्स बाहेर निघून जाणार आहेत आणि त्यामुळे हळूहळू वजन कमी होणार आहे. प्लस सकाळी सकाळी पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिझमसुद्धा इम्प्रूव्ह होतो आणि जेवढा चांगला मेटाबॉलिझम असेल तेवढं वजन कमी होत असतं आणि ते मेंटेनसुद्धा राहत असतं. याच्यासाठी सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास किंवा तुम्हाला जमेल तेवढं कोमट पाणी प्यायला सुरुवात करा. हळूहळू ही क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. सुरुवात करा अगदी अर्ध्या ग्लासनी सुद्धा, नो प्रॉब्लेम. पण रेग्युलरली ही प्रॅक्टिस चालू ठेवा. याच्यामुळे हळूहळू तुमचं वजन कमी होणार आहे. पाणी पिऊन वजन कमी करण्यासाठी दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी प्यायचं आहे. काही जणांना सवय असते खूप कमी पाणी पित असतात ते. असं न करता शरीराला पुरेसं पाणी द्यायचं आहे, पुरेसं हायड्रेशन द्यायचं आहे. ॲटलिस्ट 2 ते 3 लिटर पाणी तुम्हाला दिवसभरामध्ये प्यायचं आहे. पाण्याची जी ही क्वांटिटी आहे ही डिपेंड करते तुमचं एज किंवा वेदर कंडिशन्स किंवा तुमच्या दिवसभर काय ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्ही जर खूप ॲक्टिव्ह असाल, खूप एक्सरसाइज करत असाल तर मे बी तुम्हाला थोडं जास्त पाणी लागेल. पण फारसा तुमची ॲक्टिव्हिटी नसेल तर तुम्हाला थोडं कमी पाणी लागेल. तुम्हाला जेवढं पाणी रिक्वायर्ड आहे तेवढं पुरेसं पाणी तुम्ही दिवसभर प्यायला पाहिजे. दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्यामुळे बॉडीला हायड्रेशन मिळतं आणि बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन होत नाही. वॉटर रिटेन्शनमुळे सुद्धा वजन वाढत असतं, मग तो प्रॉब्लेम होत नाही. प्लस तुमची भूक रेग्युलेट राहते. पुरेसं पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा भूक लागत नाही. जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच अन्न तुम्ही खाल आणि आपोआपच वजन कंट्रोलमध्ये राहील आणि एक्स्ट्रा वजन असेल ते सुद्धा कमी होईल. आणि याच्यासाठीच दिवसभर चेक करा की तुम्ही पुरेसं पाणी घेताय का. पुरेसं पाणी घ्या आणि वजन कमी करा. पाणी पिऊन जे वजन कमी करायचं आहे त्याच्यासाठी तिसरी गोष्ट करायची आहे, जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचं आहे. प्रत्येक मीलच्या अर्धा तास आधी तुम्हाला साधारण 1 ग्लास पाणी प्यायचं आहे आणि मग अर्ध्या तासानंतर जेवण करायचं. याच्यामुळे काय होतं, पोट ऑलरेडी थोडंसं भरलेलं राहतं पाण्यामुळे आणि मग पुढे तुम्ही थोडंसं कमी जेवाल आणि ह्याच्यामुळे अर्थातच वजन कमी होणार आहे. पाण्यामध्ये काहीच कॅलरीज नसतात, 0 कॅलरीज असतात. त्यामुळे पाणी प्यायल्यामुळे काही वजन वाढणार नाही आहे. प्लस पोट थोडंसं भरलेलं असल्यामुळे पुढे तुम्ही कमी जेवाल आणि त्यामुळे आपोआपच वजन कमी होणार आहे. तर या कारणासाठी बिफोर एव्हरी मील अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी प्या. ही प्रॅक्टिस रेग्युलर चालू ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल. पाणी पिऊन वजन कमी करण्यासाठी आता चौथी टिप. ऑलरेडी आपण 3 टिप्स पाहिल्या आणि आता चौथी टिप. ही टिप खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागेल त्यावेळेला आधी तुम्ही 1 ग्लास पाणी पिऊन बघा.
10 मिनिटं थांबा आणि मग बघा खरंच भूक लागली आहे का. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला असं वाटतं भूक लागलेली आहे, पण ती तहान लागलेली असते. आपल्या ब्रेनला भूक आणि तहान याच्यातला फरक समजत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं भूक लागली आहे आणि आपण काहीतरी खातो आणि असं एक्स्ट्रा खाल्ल्यामुळे वजन वाढत राहतं. असं होऊ नये म्हणून जेव्हा मध्ये आधी भूक लागेल त्यावेळेला आधी पाणी पिऊन बघा, 10 मिनिटं थांबा आणि मग चेक करा खरंच भूक लागली आहे का. भूक लागली असेल तर काहीतरी खा, अदरवाईज पाण्यानेच तुमचं समाधान होणार आहे आणि एक्स्ट्रा फूड न खाल्ल्यामुळे तुमचं वजन आपोआपच कमी होणार. तर आज आपण फक्त पाणी पिऊन कसं वजन कमी होऊ शकतं याच्या काही टिप्स पाहिल्या. या टिप्स तुम्ही रेग्युलर फॉलो करून बघा. 1-2 दिवस 4-8 दिवस करून काही फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही. हे ॲटलिस्ट 1 महिन्यासाठी तरी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.